होईन भिकारी होईन भिकारी होईन भिकारी होईन भिकारी पंढरीचा पार करी पंढरीचा पार करी पंढरीचा होईन भिकारी होईन भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम हीच माझी उपासना हीच माझी उपासना लागे संतांच्या चरणा हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम पांडुरंगा
वेळा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार गावाने सुदृढा सुखुता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहला धरो पावन भागो चराचरी. आषाढी एकादशीचा पुण्य पर्व काल आहे. प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे, प्रत्येक जन्माचं महत्त्व आहे, प्रत्येक योगीचं महत्त्व आहे. वैष्णवांसाठी भागवत धर्माचा अंगीकार ज्यांनी ज्यांनी केलेला आहे त्यांच्यासाठी, भक्तिपथाने जे वाटचाल करतात आहे त्यांच्यासाठी, आणि वैदिक हिंदू सनातन धर्मामध्ये जे जन्माला आलेले आहेत त्या सगळ्यांसाठी आजचा दिवस हा महान पर्वकाल वर्णन केलेला आहे. व्रताचा विचार जर का केला तर व्रताबद्दल तीर्थाबद्दल नाना प्रकारचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणावरती तीर्थ व्रताचा थोडासा उच्च कोटीतल्या साधनेच्या संदर्भाचा विचार जर केला तर तीर्थयात्रादी जी साधनं आहेत त्या साधनाला गौणत्व दिलेलं पाहायला मिळतं. पण श्रेष्ठ साधन हाती आल्यानंतर कनिष्ठ साधनाचा कनिष्ठ साधनाकडे दुर्लक्ष झालं तरी हरकत कोणत्याही प्रकारची नाही. जसं तीर्थ व्रत नियम भावे विन सिद्धी, तीर्थ असो व्रत असो भाव असला तर तीर्थामध्ये स्नान केल्याचा लाभ होत असतो. भाव जर नाही, गंगेमध्ये चंद्रभागेमध्ये कोणत्याही तीर्थामध्ये ज्या वेळेला एखादा मनुष्य म्हणा भक्त म्हणा पापी म्हणा स्नान करतो आहे त्यावेळेला जर भाव नसला, ही गंगा माता आहे माझे अनंत जन्माचे दुरित पातक, हिची कृपा झाली तर नाश होणार आहे. म्हणून आदवीनं नम्र होऊन लीन दीन हीन होऊन आणि पुन्हा पुन्हा वारंवार तिला वंदन करून ही आई ही माते मी तुझ्यामध्ये आता पाऊल टाकणार आहे. तर पूर्वीला तुला मी तुझ्या या भूमीला वंदन करतोय, तुझ्या तीर्थाच्या प्रथम जे स्थळ आहे त्याला वंदन करतोय, नंतर तुझ्यामध्ये मी प्रवेश करतो आहे. एखादा गंगा जालितीनं कमळाच्या फुलावरती बसतो आणि कमळाच्या फुलावरती बसल्यानंतर त्या कमळाच्या कोवळ्या पाकळीला हे कळून येत नाही की मी भोंगा आहे तुझ्यावरती बसायला आलेलो आहे. एवढ्या अलगदतेनं तो भोंगा त्या कोवळ्या पाकळ्यांवरती बसतो की त्या कमळाच्या कोवळ्या कोवळ्या पाकळ्यांना जाणवत सुद्धा नाही की माझ्यावरती भोंगा येऊन बसला. बरं नुसता येऊन बसला नाही, सुगंधही घेतला. बरं नुसता सुगंधही घेतला नाही, मकरंदही सेवन केला. बरं एवढंही करून भागलं नाही, उडूनही गेला. ही कला परमार्थ साधनामध्ये वरच्या साधनाचा ज्या वेळेला विचार मांडण्यात येतो त्या वेळेला काही साधनांना गौणत्व येत असतं. तसं तर उपवासाचा सर्वसाधारण विचार आपण सतत ऐकत असतो आणि आज ऐकावा लागणार आहे. ज्या वेळेला उपवासाचा विचार केला जातो, ग्रहांच्या प्रसन्नतेसाठी उपवास करणे, व्रत करणे, वैकल्य करणे हा एक भाग आहे सकाम उपासनेचा. दुसरा देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी व्रत वैकल्य उपवास तापास करणं हा एक भाग आहे. पण मी ग्रहांचा भक्त आहे की मी देवतांचा भक्त आहे का मी देवांच्या देवाचा भक्त आहे, हा निर्णय एका भक्ताने आपण समजून घेतला पाहिजे की नेमकी मी उपासना जी करतो आहे, जी मी भक्ती म्हणून जे काही मी मान्यता ज्याला दिलेली आहे ती नेमका मी दास कुणाचा आहे, नेमका मी भक्त कुणाचा आहे आणि मी कुणाचा जर भक्त आहे तर मी काय केलं पाहिजे हे एकदा साधकाने शास्त्राप्रमाणे समजून घेतलं पाहिजे.
उपवासाचा विचार केला तर वैष्णवासाठी दर 15 दिवसाला येणारी एकादशी, अशा महिन्याच्या 2 एकादशा, अशा वर्षाच्या 24 एकादशा, भगवंताच्या जन्मोत्सवाचे जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस, आणि 2 महाव्रताचा विचार ज्या वेळेला येतो त्यावेळेला एक आषाढी कार्तिकी, याला एकच समजायचं, आषाढी कार्तिकी ही महाएकादशी आणि त्यासोबतच महाशिवरात्री, एकूण वर्षाचे 30 उपवास. मला असं वाटतं 30 उपवास सांगितलेले आहेत. 30 पेक्षा जर का 12 महिने कोणाला उपवास करायचे असले तर कोणाची अडचण नाही, पण एवढं उपाशी राहून जर तो भेटणार असला तर त्यालाही हरकत काही नाही. म्हणून थोडं करून आपल्याला जास्तीचं मिळवता आलं तर आपण फारच बुद्धिमान आहोत असं आपल्याला समजू शकतो. आपण बुद्धिमान आहे, बुद्धिमान आहे, बुद्धिमान आहे, तर बुद्धिमान मनुष्याचं लक्षण काय आहे? तर चतुर व्यापारी तो आहे जो थोडं करून जास्त मुनाफा कमवतो. मी सतत सांगत राहतो आणि मी याच्यामुळे सांगतो की सांगणारे मला तसं सांगितलं. हुशार व्यापारी कोणाला म्हणतात? भांडवल कमी, भांडवल कमी, व्यवसायाचं भांडवल कमी, व्यवसायाचे श्रम म्हणजे कष्ट कमी आणि मुनाफा जास्तीचा. मग ही हुशारी परमार्थात करायला शिकलं पाहिजे ना. परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना रात्रंदिवस महाराज काही भक्तांकडे पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं. भक्तीत बरं का, रात्रंदिवस प्रपंच कर्म करतात ते तर अहोरात्र श्रम करतात. तो त्यांचा समज आहे, तो कशासाठी करतात, काय करतात, त्याचा फलित काय आहे तो भाग वेगळा. पण परमार्थ क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांची वाटचाल चाललेली असते ते सुद्धा एक संतांच्या ग्रंथाचा मागोवा न घेता गीता भागवता सारख्या सर्वश्रेष्ठ भक्ती तत्वाचं निरूपण करणाऱ्या ग्रंथाचा आता माझा कधी कमी झाला, मला कमी वाटतं, पुढे माझा जास्त माझा आवाजाचा त्रास होतो. मी मागच होतो. आता घरचं कीर्तन आहे काय, आपण बाहेर कुठं नाही का नाही, आणि घरच्या कीर्तनात जरा मजा इकडे वेगळीच असते नाही का नाही. खायला तर तिकडे म्हणतं, खायलाही आवडतं, पण घरच्या अन्नाची टेस्ट काहीतरी वेगळी असते. ही हुशारी आपण आत्मसात केली पाहिजे. आषाढी एकादशीचा महान पर्व काल आहे. काही करत असतात तो आज दशमीच्या दिवशी दिंडी समारंभ करायला पाहिजे, भजन केलं पाहिजे. एकादशीच्या दिवशी निराहार राहिलं पाहिजे. नाही जमलं तर थोडा फलाहार केला पाहिजे. नाही जमलं तर थोडी उसळ खाल्ली पाहिजे. तर आपल्या आपल्या शक्तीनुसार आपल्याला काय करायचं आहे, भजन, भजना जेवढी शक्ती मिळाली पाहिजे तेवढं सेवन केलं पाहिजे. विठाला आज पारमार्थिक दृष्टीचा विचार जर केला तर आषाढी एकादशी काय महत्व महाराज याचं आहे, आणि जेव्हापासून महत्व आहे तसं पुराणात याचं महत्व आहे. एकादशीचं महात्म्य तर पुराणात आहे, विष्णू पुराणात आहे असेल, पद्मपुराणात असेल, पण पुराणात एकादशीचं महात्म्य आहे. पण वारेकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून, वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या भक्तिशास्त्राला प्रकाशन ज्या वेळेपासून प्राप्त झालं कधी कालामध्ये त्यावेळेपासून
म्हणजे असं समजा की जेव्हापासून पुंडलिकराय तेव्हापासून पंढरीश परमात्मा आणि पंढरीश परमात्मा आणि पुंडलिकराय ज्या पंढरी क्षेत्रामध्ये आहे त्या पंढरी क्षेत्रामध्ये जेव्हापासून वारकरी संत साधू सिद्ध यांचं आगमन व्हायला लागलं आणि जेव्हापासून हा भक्तीचा सकाळ भक्तीचा डांगोरा पंढरी क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आरंभ झाला तेव्हापासून आणि त्यानंतर विशेष महत्व आषाढी आणि कार्तिकीला प्राप्त झालं. विशेष महत्व काय झालं? ज्या ज्या वेळेला वारकरी वारीला जायचे, साधू संत वारीला जायचे, तर साधू संत म्हणल्यानंतर त्यांना काही काम असतं का? साधू संतांनी लक्षात आलं का? महाराज लोकांना काही काम असतं का? नाही. पण बाकीचे जे भक्त आहेत त्यांना काम असतं का? नाही. पांडुरंग परमात्म्याकडे दशमीला गेले, पौर्णिमेपर्यंत पौर्णिमेचा काला झाला की ते म्हणतात जय हरी पांडुरंगा भेटू पुन्हा. कधी भेटू? जेव्हा जमलं तेव्हा भेटू. पांडुरंग परमात्मा म्हणतात जेव्हा भेटायची इच्छा झाली तेव्हा तुम्ही येऊ शकता, पण जर वर्षभर तुमचं येणं नाही झालं तर नक्की कधी येतात तुम्ही? वाट पाहे उभा वाट पाहे उभा. कोण उभा आहे? विटेवर कोण उभा आहे? तुमचा माझा देव, तुमचा माझा प्राण सखा, जीवलक, मित्र. आणि तो आपली वर्षभर काय करतो? वाट पाहे उभा भेटीची आवड. कोणाच्या भेटीची आवड? पांडुरंग परमात्म्याला. जो वारकरी मागच्या आषाढीला गेला, पौर्णिमा काला करून वापस घरी आला, तो घरी जो आला, प्रपंचात जो आला, संसारात जो आला, ते वर्षभर वाट पाहतात. कधी दशमी, कधी दशमी, कधी आषाढी. रुक्मिणी आषाढी कधी आहे ग? रुक्मिणी आषाढी कधी आहे ग? तुम्हाला काय आषाढीचं एवढं? आषाढीचं काय? तुम्हाला उसळ खायची का? उसळ नाही खायची, मला भगर नाही खायची. माझा आत्मा, माझा भक्त, माझा वैष्णव, माझा दास, माझे संत, माझे साधू आषाढीला येणार. तो वाट पाहतो आणि तो जशी वाट पाहतो ना तसा प्रपंच कर्माने या उपाधीमुळं ज्याला देवापासून दूर जायची इच्छा नव्हती, पण या प्रपंच आणि संसार कर्माने बद्ध होऊन त्याला देवाच्या पंढरीला पुंडलिकरायांना सोडून प्रपंचाच्या उपाधी आणि कर्तव्य पालन हा शास्त्राचा जो आदेश आहे तो पूर्ण करण्यासाठी वापस यावं लागलं. पण जरी आला
तरी देह पंढरीतून वापस घराकडे आला, पण चित्त मात्र तिकडंच लागलेलं असतं. कधी येईन आषाढी, कधी येईन आषाढी. तो जर वाट पाहत उभा आहे तर हा संसार कर्म करताना त्याला आठवतो आहे. विठाला विठाला तुकोबारायांचा अभंग आज आपण थोडासा चिंतनासाठी घेतलेला आहे. 7 वाजता आपण आरंभ करणार होतो, 8 वाजले, आता 9 वाजले. आता वेळेत आपण तो करण्याचा प्रयत्न करू. जास्त काही सांगायचं आता मला वाटत नाही काही आवश्यकता आहे. पण कीर्तन नावाची भक्ती देवाला खूप आवडते बरं का. कीर्तन म्हणजे काय? नामसंकीर्तन, नामस्मरण. भगवंताला नाम गाणारा भक्त खूप आवडतो. तुम्ही आम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपण ऐकतो ही गोष्ट करीये, आपण वाचतो ही गोष्ट करीये, पण त्याचं वर्म, त्याचं सूत्र अजून आपल्या ध्यानात यायला तयार नाही. ही मोठी अडचण आहे. शास्त्र खूप आहे महाराज, साधनं अनंत आहेत. पण साधना करत असताना, साधन करत असताना एकदा देवाला विचारायला काय हरकत आहे, तुम्हाला काय आवडतं? पतिव्रतेला जर स्वयंपाक करायचाच आहे, तास 2 तास खर्च करून आणि श्रम करून जर का तिला स्वयंपाक करायचाच आहे, तर करून जर करायचाच आहे तर पतीच्या आवडीनुसार केला तर हरकत काय आहे? भाजी तर कोणती तरी करायची आहे, काहीतरी करायचंय, ज्वारीची करायची, बाजरीची करायची, काहीतरी करायचंच आहे ना. मग काहीतरी करायचंच आहे. शास्त्राने तर खूप करायला सांगितलेलं आहे ना, पण ज्याची सेवा करायची आहे ना, ज्याला प्रसन्न करायचं आहे ना, एकदा त्याचं मनोगत जर आपण जाणण्याचा प्रयत्न केला तर ही गोष्ट सहज लक्षात येते. तुला काय आवडतं आहे, तुला काय आवडतं म्हणजे कशासाठी विचारलं, मी करायला तयार, मी करतो ना. तुमच्या आवडीचं जे जे असेल ते तुम्ही करतो, तुम्ही सांगा. म्हणजे आपण साधना करतो ही एक बाजू आहे, आणि काही भक्त अशी साधना, अशी उपासना करतात जी देवाच्या आवडीची आहे. म्हणून नामधारक जो असतो, नाम संकीर्तन करणारा जो असतो, कीर्तन भक्ती करणारा जो असतो, तो भक्त देवाला खूप आवडतो. आवडे देवासी तो एका प्रकार, आवडी निवासी तो एका प्रकार. संत म्हणतात तुमची देवाची भेट जरी होत असली तरी तुम्ही देवाला काही जास्त बोलत नाही. काय बोलत नाही देवाशी? भक्त मला तर ही गोष्ट काही अजून कळली नाही. का बोलत नाही आपण देवाशी? का बोलत नसो? आपल्याला माहिती असं बोललं तरी त्याला काय ऐकायला येतं, बोललं तरी तो काय आपल्याशी बोलणार नाही. बोलत नाही तोपर्यंत बोलत नाही, बोलत राहा, बोलायला लागतो. विठाला विठाला असं या दृष्टिकोनातून देवभक्तामध्ये एकतर द्वैत आणि देवभक्तामध्ये असं जरा वेगळे पण जर का पाहिलं की त्याला काय कळतं, त्याला काय समजतं, त्याला काय समजतं, त्याला तो काय बोलू शकतो का, तो काय चालू शकतो का, चालू शकतो का, गोकुळात पाहिला नाही का? आवडी निवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. या गोष्टी देवाच्या आवडीच्या आहेत, आणि ज्या गोष्टी देवाच्या आवडीच्या आहेत त्या जर भक्तांनी केल्या तर त्याच्याकडून केल्या गेल्या परिणाम काय होईल?
आवडीचं केल्यानंतर लगेच प्रसन्न होईल ना. आणि नावडीचं केलं तर, नावडीचं केलं तर आणि नावडीचं किती केलं तर देव प्रसन्न होईल. प्रसन्न होणं सोडून द्या. विठ्ठला विठ्ठला म्हणून आषाढी देव वाट पाहतोय आणि कीर्तन भक्ती देवाला जास्त आवडते. आपण कीर्तनामध्ये काय सांगतो, काय ऐकतो, काय सांगणारा असतो. आता तुम्हाला काय ऐकायचं मी विचारलं का? तुम्हाला काय ऐकायची इच्छा आहे मी विचारलं का? मीच काय, कोणताही कीर्तनकार प्रवचनकार हे विचारत नाही श्रोत्याला की तुम्हाला काय ऐकायची इच्छा आहे. आणि तसं जर श्रोत्यावरती टाकलं तर एवढे श्रोते बसले वेगवेगळे. कोणी म्हणेल उपासना पर सांगा, कोणी म्हणेल आमच्या नामाचं महत्त्व सांगा, कोणी म्हणेल तत्वज्ञानाचा विचार सांगा, कोणी काही म्हणेल, कोणी काही म्हणेल, कोणी म्हणेल की अगदी भक्ती प्रेम रस ज्याच्यामध्ये ओथंबून वाहतोय असं काहीतरी भक्तीचं निरूपण करा. आणि वेगवेगळे विचार असतात. पण कीर्तन भक्ती देवाला आवडते म्हणून कधी जरी नाही केलं तर एकादशीला कीर्तन केलंच पाहिजे. आणि तसंही आपण काही कमी ताणलेले आहोत का? आता किती दिवस झाले, किती महिने झाले, किती वर्ष झाले म्हणू का? आणि अजूनही काही आपल्याला परवानगी नाही. पण आता जे व्हायचं ते होईल. आता जे व्हायचं ते होईल या निर्णयाने आज आपण आषाढी एकादशीचा महान पर्व काल सोडला आणि आज पुन्हा कीर्तनाचा नारळ फोडला. देवाला कीर्तन भक्ती आवडते. तया पासे पांडवा मी हरपला दिवसावा जेतनाम घोष परवा करीते माझे नारदानी उभा तिथे माझे भक्त सूत्र सांगितलं देवानी नारदजी महाराजांना. जवळचे आहेत ना, जवळच्या माणसाला सगळं आतल्या गोष्टी सांगून टाकतात. ते असं आहे, मला हे आवडतं. मी कुठं राहतो? तयापाशी पांडवा मी नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाते. मग भक्त जिथं गायन करतात तिथं देव उभा आहे. उभा असतो, राहतो, बसतो, खातो, पितो, सर्व व्यवहार करतो. जिथं भक्त नाम संकीर्तन किंवा जे आपण कीर्तन ऐकतो हे कीर्तन म्हणजे भगवंताचे गुणानुवाद, भगवंताचे लीला गुण औदार्य रूप त्याग काय ऐश्वर्याचा ऐश्वर्यापैकी कोणत्याही प्रकारचं निरूपण केलं तरी, श्रवण केलं तरी आणि नाही काही झालं तर नाम संकीर्तन केलं तरी परिणाम तोच आहे. विठाला विठाला की पूर्वीपासून जे चालत आलेली आहे उपासना, त्या उपासनेचा थोडासा मागोवा घ्यावा. म्हणून आजचा जगद्गुरु तुकोबारा यांचा देवाच्या संतांच्या सेवेसाठी घेतलेला 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करताना म्हणतात, होईन भिकारी का भिकारी हे संतांचा असेल. कधी कधी जास्तच उघड बोलायला गेले का, बरं कशाला बोलले एवढं? भिकारी कोणी होईल का? करता का आज नमस आणारे पाणी द्या यांच्या हातावर, त्याला सांगा घ्या. होईन भिकारी कोण बोलतोय? तुकोबारा. तुम्ही मी बोलतोय का? तुम्ही मी बोलतोय का? नाही ना. आणि असं बोलू शकतो का? नाही ना. म्हणून आपण बोलत
नाही ना? होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा निम धर्ममुखी विठोबाचे नाव. एक निष्ठा आहे महाराज, एक निष्ठा आहे. निष्ठा म्हणजे निष्ठा निष्ठी नसते, निष्ठा म्हणजे निष्ठा असते. आणि आपल्याला काय करायचं आहे आज? तुकोबारायांची देवावर असलेली निष्ठेचा थोडंसं अवलोकन करायचं आहे. दुरून अवलोकन करायचं. जर सगळं अवलोकन आपण केलं आणि जसं त्यांना वाटतं तसं आपल्याला वाटायला लागलं तर ते जसे सदैव गेले तसे आपण जायला हरकत कोणतीच नाही. नाही जरी सदैव वैकुंठाला गेलो आपण तर आपला उद्धार मात्र नक्की होणार आहे. कारण काय? जे डोहाळे तुकोबारायांना लागले ते डोहाळे आपल्याला लागतील. त्यावेळेला आपण संत साधू देव भगवत स्वरूप मोक्ष उद्धार वैकुंठाला जाणं या सगळ्या गोष्टी त्या दिवशी शक्य होणार आहे ज्या दिवशी तुकोबारायाला जे वाटतं आपल्याला वाटायला लागेल. आणि ह्या एवढे उंच पदस्थ विराजमान झालेली ही मंडळी आहेत महाराज. यांचे संकल्प पाहावेत असे आवाज करणारे संकल्प आहेत. यांच्या प्रतिज्ञा पाहाव्यात तर आवाज करणाऱ्या प्रतिज्ञा आहेत. यांचं बोलणं भावत एक आश्चर्य व्यक्त करणारं आहे महाराज. जग राहटीचा जर विचार केला तर जगाची राहटी आणि संत साधूच्या राहटीचा विचार केला तर संत साधूची राहटी. म्हणून ते आहेत, आपण आहोत. आपण देव होण्यासाठी आपल्याला तसंच व्हावं लागतं. विठाला विठाला होईन भिकारी पंढरीचा वारकरी. मी भिकारी होण्यासाठी तयार आहे. भिकारी अलीकडच्या काळात किती अवघड शब्द आहे हा भिकारी. म्हणजे मला सुद्धा थरथर होतो भिकारी. पण मला हे लक्षात आलं आपण थोडीच म्हणतो देवाला भिकारी व्हायला मी तयार आहे. भिकारी व्हायला कोण होतं? किती अवघड समस्या है. कुछ पाने के लिए कुछ खोना तो जरूरी है भैया. सब कुछ पाने के लिए सब कुछ खोना पड़ता है. आपलं सगळं सांभाळून ठेवायचं आणि देवाकडचं सगळं घ्यायचं. आपलं सगळं सांभाळून ठेवायचं आणि देवाला माझा हो म्हणायचं. असं वाटतं मला की जणू काही तुकोबारायांना काही साधकांनी किंवा असं वाटतं मला की देवाने सोक्ष लावायचं ठरवलं. तुका असं झालं तर नाही कल्पना कर. असं झालं तर तुम्हाला काय म्हणायचं? तू काय करशील? नाही असं झालं तर तू काय करशील? होईन भिकारी मी भिकारी होण्यासाठी तयार आहे. ही निष्ठा आहे. मी कोण होईल? संकल्प, निष्ठा, दृढता, निश्चलता. मग सगळे जे गुणधर्म धृती जसे जसे पाहिजे तसे. पण हा अति महत्वाचा गुणधर्म साधकाला अति आवश्यक असतो. अति आवश्यक आहे. म्हणून भक्ताचं किंवा भक्तीचं वर्णन करत असताना लक्षण करताना पहिलं लक्षण हेच सांगितलं. होईन भिकारी होईन भिकारी होईन भिकारी
होईन भिकारी होईन होईन म्हणजे काय म्हणजे होण्यासाठी तयार आणि होईल म्हणजे काय मी व्हायला तयार होण्यासाठी तयार आहे आणि व्हायला तयार आहे तुम्ही म्हणता सारखे शब्द झाले सारखे नाही तर थोडा फरक मला फरक सांगायचा काही कारणाने जर का भिकारी होण्याची माझ्यावर वेळ आली तरी मी काय होईल पंढरीचा वारकरी भिकारी होण्याची वेळ माझ्यावर आली जरी तरी मी कोण होईल पंढरीचा वारकरी हो हो म्हणजे श्रीमंत होण्याची जरी वेळ आली नाही तरी मी पंढरीचा वारकरी होण्याच्या ऐवजी कुणाचा वारकरी होणार नाही म्हणजे इकडं पहा म्हणजे तुझ्या पंढरीचा वारकरी तुझा वारकरी होण्यासाठी जर मला भिकारी होण्याची जरी वेळ आली तरी मी होईल तुझा होईल आणि मी होईल तर पंढरीचा वारकरी होईल याची दुसरी बाजू कितीही भौतिक लाभ मला प्राप्त होणार असला तरी मी भिकारी होण्यासाठी मला आवडतं श्रीमंत होऊन दुसऱ्याची चाकरी करणं मला अजिबात आवडत नाही पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला मी श्रीमंत होऊन इतरांचं दास्यत्व करण्यामध्ये माझ्या नरतुणोचं मातेर करणं मला तर शक्य होणार नाही ही माझ्या साधू संतांची श्री गुरूंची कृपा की तुझ्या पंढरीचं वैभव तुझं वैभव तुझा अधिकार तुझं देवत्व मला कळलेलं आहे म्हणून नाही तुझी भक्ती नाही तुझी उपासना नाही तुझी पंढरीची वारी करत असताना मी श्रीमंत झालो हरकत नाही पहिल्यांदा मी काय होईन भिकारी आणि भिकारी झालो तरी आणि भिकारी होईन भिकारी कसं आहे माहिती कसं आहे काही काही वेळेला असा गैरसमज होण्याची शक्यता असते की देवाचा भक्त आणि अलीकडे आलं बरं का आणि वारकरी संप्रदायाबद्दल वारकऱ्यांबद्दल समाजामध्ये गोड गोड गुलाबजामुन पेक्षाही गोड गैरसमज हे भोळे हे येडपट आहेत यांना अजिबात आखले नाही यांचा राणीमानाचा आहे यांचं घर पाव दार पाव हे सगळे फकीर सोड आमचा एक फकीर जगाला पूर्ण उरतोय जो देहूत राहतोय एक फकीर असे आमच्याकडे फकीर किती आहेत हो 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 गोमीला पाय किती असतात गोमीला पाय किती असतात ते कमी पडतील एवढे संप्रदायात फकीर आहेत बरं का तुम्ही इथं घाबरू नका बरं का ही भिकारी इथं घाबरू नका नो टेन्शन अजिबात रिलॅक्स राहते तुम्हाला फकीर होण्याची हिंमत असली तरच तुम्ही फकीर होणार नाही हे इथं समजून घ्या फकीरीला जो घाबरला महाराज तो आयुष्यात कधी श्रीमंत झाला नाही आणि जो फकीरीला घाबरला नाही श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबा पाहना जरा आमच्या फकीराची श्रीमंती कशी आहे कशी श्रीमंती आहे याला ही गाडी याला ही गाडी त्याला ती साडी त्याला ते हेलिकॉप्टर त्याला ते अरे देव याच्यावरती बसून प्रवास करतात आमचे फकीर तुकोबा राय गरुडावरती विराज
वैकुंठाला जातात हे आमच्या फकीराच्या फकीरीचं सामर्थ्य आहे. होईन भिकारी मी होण्यासाठी तयार आहे ना. भिकारी हा फक्त एक वैशिष्ट्य आहे. होईन भिकारी एक वैशिष्ट्य आहे. जो प्राण द्यायला तयार आहे हरी तुझ्यासाठी, जो जीव समर्पण करायला तयार आहे तुझ्यासाठी, सर्व समर्पण करून आम्ही तुझ्या चरणाचे दास झालेलो आहोत. आम्हाला या फकीरीचं गरिबीचं श्रीमंतीचं याचं कष्ट होईन भिकारी होत असतं का मनुष्य. कशी त्वय्य गैरसमज आहे. कधी कधी माणसाला असं वाटतं देवाची भक्ती जर का आपण केली आणि खूपच इमानदारीनं केली, म्हणजे देवाची भक्ती आपण केली आणि खूपच इमानदारीनं जर केली तर मग आपल्याला तर वांदेच आहे. ठीक आहे, वांदेच आहे. लक्षात घ्या. जो चालता चालता एक सूत्र सांगतो, ज्याला एक पारमार्थिक फकीर, त्याच्याबद्दल बोलतोय बरं का मी, ज्याला एक वेळेला एक घास मुखामध्ये टाकण्यासाठी नाही तो जगाचं भरण पोषण करतो. महाराज विठाला विठाला. काही गोष्टी थोड्याशा आश्चर्यकारक वाटतात. ऐकून ठेवायला काय हरकत आहे. पुढं काम येतील फकीर झाल्यावर. मग ते कळलं ना की कधीतरी म्हातारा म्हणलं होता, कळेल त्या दिवशी. होईन भिकारी. भिकारी होईल. भिकारी होत असतं का बरं. परमार्थ करणारा व्यक्ती भिकारी होतो का. आता भिकारी शब्दाचा दोन ठिकाणी करा, एक भौतिक भिकारी आणि एक पारमार्थिक भिकारी. असं केलं की आपल्या लक्षात येईल. पारमार्थिक भिकारी कसा असतो तो नंतर पाहू. आधी आपण ज्या जगात आहोत ते तर पाहून घेऊ. कसा असतो भिकारी. किती मिळालं तरी कमीच. किती मिळालं तरी कमीच. किती कामापुरतं नाही बरं. कितीही मिळालं तरी ज्याला कमीच वाटतं हा कोण आहे. हा फकीर आहे ना. याचं पोट भरतंय का. पोटच भरत नाही आणि फकीर नाही तर काय. दरिद्री मनुष्य आहे हा. ज्याचं चित्त कधी संतुष्ट करावं ते नाही ते फकीरच आहे. आणि फकीर 18 विश्व दारिद्र्य. अगदी सामान्य अर्थ जर घेतला तर सामान्य अर्थ भिकारी. काही त्याच्याजवळ नाही. आता देवाची भक्ती करण्याने आपल्याजवळ काहीच राहत नसतं का. देवाची भक्ती न करण्याने आपल्याजवळ काही राहत नसतं. काही वाटतं तुम्हाला. व्हॉट इज युअर ओपिनियन. तुमचं काय मत आहे सांगा. परमार्थ केल्याने मनुष्य भिकारी होतो म्हणजे गरीब होतो का परमार्थ न केल्याने मनुष्य गरीब होतो. अंदाज काय. जाऊ द्या नक्की नाही अंदाज थोडे आपण परमार्थ न केल्याने म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का एखाद्या शेतकऱ्याने जर पेरलंच नाही, एखाद्या शेतकऱ्याने पेरलंच नाही तर त्याला काही जास्तीचं धान्य मिळू शकत नाही असं म्हणायचं तुम्हाला. म्हणजे परमार्थ जर केलाच नाही तर पुढे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य आल्याशिवाय राहू शकत नाही. आणि तेच आहे ना बरोबर. एका विजा केला मग भोगीचे एक ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन करताना वर्णन केलेलं आहे. काही वेळेला मनुष्याला असं वाटतं देवधर्म करणं म्हणजे कोणत्याही अंगाने देवधर्म करणं म्हणजे आपल्याला तर दारिद्र्य आणत नाही. कमवलेलं सगळं जर का दान धर्मामध्ये खर्च केला आपण तर आपल्याला कमी पडणार आहे. ज्ञानोबाने म्हणतात एका शेतकऱ्याने 1 किलोभर बियाणं आणलं आणि ते किलोभर बियाणं आणून शेतामध्ये पेरून टाकलं. बरं पेरून टाकलं म्हणजे बियाणं काय झालं वाया गेलं ना मावशी. 1 किलो बियाणं आणलं आणि किलोभर पेरून टाकलं. बियाणं वाया गेलं की नाही गेलं. वाया गेलं ते. पण थोडं थांबा ना. किती पेरलं हे लक्षात ठेवा ना. आणि आता वेळा घेऊन गेला ना. आता सोंगणी गेली ना. आता मळणी झाली ना. आता पोते भरले ना. आता पोते भरून घरात आणले ना आणि आणलेले मोठ्यात नेले ना आणि मोठ्यातून थप्पी आणली ना.
नुकसान नाहीच आहे, 100% खात्रीचा. जगामध्ये पुष्कळ खात्री देतात महाराज, पण ती खात्री काही कामाची नसते. मनुष्य परमार्थ केल्याने फकीर होतो का, गरीब होतो का, याला उत्तर आहे नाही. परमार्थ करण्याचा न करण्याचा, पण न करण्याचा परिणाम तसा होऊ शकतो, पण परमार्थ करणारा फकीर होतो असं कधीच होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तो किती दिवस, कोणताही मनुष्य किती दिवस श्रीमंत होऊ शकत नाही. कोणताही मनुष्य ज्याला श्रीमंत व्हायचं आहे जगामध्ये किती दिवस श्रीमंत होऊ शकत नाही. तो जोपर्यंत प्रारब्ध सांगून होणार नाही तोपर्यंत कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही, आणि तोपर्यंत कोणीही गरीब होऊ शकत नाही जोपर्यंत तुमचं माझं प्रारब्ध प्रतिकूल होत नाही. जोपर्यंत प्रारब्ध अनुकूल आणि प्रतिकूल होत नाही तोपर्यंत ना आपण गरीब ना श्रीमंत होऊ शकत नाही. हे गरीब आणि श्रीमंत करण्याचं मुख्य काम जर कोणाकडे असेल तर त्याला प्रारब्ध असं म्हणतात. मग होईन भिकारी असं तुकोबाराई का म्हणतात? होईन भिकारी प्रारब्ध योगानुसार जर माझ्या आयुष्यामध्ये दारिद्र्य आहे, लक्षात घ्या, प्रारब्ध वशामध्ये म्हणजे तुझ्या भक्तीसाठी मी भिकारी होतोय असं नाही म्हणायचंय तुकोबाराई. तुझ्या भक्तीसाठी मी भिकारी होतोय असं म्हणत नाही तुकोबाराई, किंवा तुझी भक्ती केली आणि मी फकीर होणार हे मलाही कळतं, तुम्ही मला सांगतोय असंही नाही म्हणायचं. मग म्हणायचं काय आहे? तुझी भक्ती करता करता जर माझं प्रारब्ध प्रतिकूल झालं तर, तुझी भक्ती करता करता माझं प्रारब्ध जर प्रतिकूल झालं, कितीही प्रतिकूल झालं, जसं सुदामदेवांचं प्रारब्ध प्रतिकूल झालं तेवढं जरी माझं प्रारब्ध प्रतिकूल झालं तरी सुद्धा तुझ्यावरती माझी श्रद्धा, तुझ्या नामावरची माझी श्रद्धा, तुझ्या पंढरी क्षेत्रावरची माझी श्रद्धा, चंद्रभागेवरची श्रद्धा, आणि हरी तुझ्या दासांवरती असलेली माझी श्रद्धा यत्किंचितही ढळणार नाही. जरी असं झालं तरी या अर्थाने होईन भिकारी, जरी असं झालं तरी होईन भिकारी. प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ जो करतो तोच पारमार्थिक असतो. लक्षात घ्या, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो पारमार्थिक साधना करतो तोच पारमार्थिक मानला जातो. अनुकूल वातावरणामध्ये तो कोणीही परमार्थ करेल, करणारा चांगला आहे, वंदनीय आहे, पण तुलनात्मक दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण विचार करतो अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करणं सहज शक्य आहे. अशक्य केव्हा आहे परमार्थ करणं? प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करणं अशक्य त्या ठिकाणावरती आहे, आणि अशक्य जो शक्य करतो हरी त्याच्यावर कृपा करतो. विठाला विठाला असं झालं तर मी देवा तुझी भक्ती सोडून देईल, तसं झालं तर 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 सोडून देईल. देव म्हणतो आजच सोडून देईल. वडीची कशाला वाट पाहतोय? पण तुकोबारायांची निष्ठा होईन भिकारी होण्याची जर वेळ आली तर होईल, पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जरी मी भिकारी होण्यासाठी तयार आहे, पण असं ज्या वेळेला मी करीन त्यावेळेला होऊन काय होईल? पंढरीचा वारेकरी, मी पंढरपूरचा वारेकरी होईल. पहा, काही गोष्टी मी सतत सांगत असतो. परमार्थाला लागत असताना सुरुवातीलाच या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. याच्यासाठी खूप श्रवण असलं पाहिजे सुरुवातीलाच. अजूनही बऱ्याच मंडळीचा देव नक्की नाही झाला, अजूनही काही मंडळीचा देव नक्की नाही झाला. नेमका माझा बाप कोण आहे, माझी माई कोण आहे, मी कुणाचा दास आहे हे कन्फर्म नाही, हे नाही नक्की अजून. कधी नक्की करणार मग? हे नक्की कधी करणार? कुमारिकेचा पती नक्की कधी झाला? शुभमंगल. आता तिला काही कन्फ्युजन आहे का? डाऊट आहे का तिच्या मनामध्ये? कसं करू
कसं करू मी, असं काही शंका आहे का तुमच्या माझ्या मनात? अजून शंका आहे ना? चटकन जरी कोणी विचारलं कुणाचा आहेस, ए भाऊ कुणाचा आहेस, नक्की पाहिजे महाराज. मी कुणाचा आहे नक्की, माझा देव कोण आहे, माझी उपासना काय आहे, माझं क्षेत्र काय आहे, माझा तीर्थ काय आहे, हे सगळं नक्की पाहिजे. या संतांचं नक्की आहे. हे वडिलोपार्जित पंढरी परमात्म्याचे भक्त आहेत. बघा वडिलोपार्जित विश्वंभर बुवापासून पंढरीची वारी आहे माझे. काय आहे माझ्या घरी, त्यांच्या घरी होतं बरं का तसं. आपल्या घरी काय काय आहे ते आपणच एकदा लिस्ट एकदा यादी करून देऊ का, नेमकं माझ्या घरी काय आहे. सोमवारी एक आहे, मंगळवारी एक आहे, बुधवारी एक आहे, गुरुवारी एक आहे, शुक्रवारी एक आहे, शनिवारी एक आहे, आषाढाला की एक आहे, श्रावणाला की एक आहे, एक आहे. नक्की कोणाच आहे ठरवू. अजून कुठं वेळ गेली, ठरवू आपण. कधीपासून ज्ञानेश्वरी वाचन करतोय, कधीपासून गाथा पारायण करतोय, कधीपासून गाथ्याचं श्रवण करतोय, कधीपासून साधू महापुरुषांच्या सहवासात आहे, आणि तुझा अजून काही ठरायला तयार नाही. सांगणाऱ्याला सांगता येईल का, तुला सांगितलेलं कळलं ना काय होत आहे. विश्वंभर बुवापासून पंढरीची वारी. तुकोबाराय म्हणतात माझ्या घरी का, तुमच्या घरी काय काय असतं, काय असतं तुमच्या घरी, पंढरपूरची वारी बस. दुसरं काही तुम्ही करत नाही का. आणि करी तीर्थ एक केलं की चांगलं होतं, एक केलं की जास्तीचं होतं, एकाचं केलं की पेट. एकाच सगळं गाव मामाचं. घरकाना इधर काना दोन घरचा पाहुणा. एकाचं कुणाचं तरी व्हायला पाहिजे, एकाचं कुणाचं तरी राहिला पाहिजे. आता बाकीच्यांची उपासना करू नये का, हा विचार वेगळा आहे बरं का. इथं एकदम निर्णय करून घेऊ नका. वेगळ्या वेळेला कुणाला शंका असते तर मला भेटा, तो खुलासा करतो. इतरांची उपासना करू नये का, तो वेगळा विचार आहे, तो सोडून घ्या. पण एकाचा होईन भिकारी पंढरीचा वारकरी. नसता कळत नाही मला, लक्षात येत नाही. आपलं कसं आहे माहिती का, आया पाहून बोलणारी माणसं होता. खरी गोष्ट सांगतो लोक साबरच सांगतो सांगतो हा मान का ओ बोला
लक्स साबण याच्यामुळे आम्ही आणतोय की आम्हाला ही साबण कशी आहे हे कोण सांगत आणि मग आम्ही कोणाचं ऐकतोय. लक्स साबण पाहिली का? पाहिली तर आतून कसं आहे, काय कंटेन्स आहे, काय व्हिटॅमिन आहे, काय परिणाम आहे तो पाहिला का? काही पाहिला नाही. वरचं कवर पाहिलं का आणि कवर वरचं पाहिलं का? मग आपण लक्ष का आणला? आपण त्याचं रिसर्च केलं का? आपण त्याचं संशोधन केलं का? आपल्याला संशोधन आपण केलं नाही महाराज. आपल्याला कोणीतरी चालवतंय. लक्षात घ्या, आपल्याला कोणीतरी चालवतंय. आपल्याला कुणा मागं चालावं कळना, कुणाच्या पुढे चालावं कळना, कुणाचं ऐकून चालावं कळना. आपण बस तुम्ही चालले का हो? आम्ही पण येतो. तुम्ही करता का हो? आम्ही पण करतोय. तुम्ही काय करता? आम्ही काय केलं पाहिजे, की हे कसं केलं पाहिजे याची शहानिशा कोण करणार आहे? होईन भिकारी पंढरीचा वारकरी. किती मंडळी आहेत महाराज. वारकरी एवढी मंडळी, वारकरी वारकरी व्हा असं मी कशाला म्हणतो? की तुकोबारायांचा अधिकारी तुकोबाराय म्हणून वारकरी व्हा किंवा ते व्हा, ते तर काहीच म्हणत नाही महाराज. ज्या वेळेला सांगायची वेळ येते एखाद्या वेळेला काय उपासना केली पाहिजे, लक्षात घ्या. पूर्ण अभंगामध्ये निष्ठा या विचारापासून तुकोबाराय मार्गदर्शन करायला लागतात आहे. तर मी काय होणार आहे पंढरीचा. आता त्यावेळेला तरी बाकीच्या वाऱ्या नव्हत्या, त्यावेळेला तरी बाकीच्यांच्या वाऱ्या नव्हत्या. आता पंढरीचा जसा वारकरी तसा अनेक तीर्थ आणि क्षेत्राचा आणि दैवतांचे वारकरी झालेले आहेत ना. आता वारकरी प्रश्नच आहे, प्रश्नच आहे. दिंड्या तर सगळ्यांच्याच निघायला लागल्या. त्याने काय होतं? त्याने काय होतं? एखादी सुवासिनी परपुरुषाशी 2 मिनिटं बोल म्हणा, म्हणजे काय होतं हे कळतं. काय पतिव्रताने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणे तैसे माझे मन एक. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. किती दिवस साधना करतात आहे मला. जगामध्ये साधना किती चाललेल्या आहेत आणि कोणाकोणाच्या मार्गदर्शनात साधना चाललेल्या आहेत पहा. संतांच्या मार्गदर्शनाला सोडून माणसं माणसाच्या मार्गदर्शनाला संतांपेक्षा जास्त मौल्यवान मानायला लागले. सांगणारा कोण आहे याचा तर थोडा आपल्याला आपल्या बुद्धीने विचार केला पाहिजे. कधी सांगणारा कोण आहे? माणूस. माणसाने सांगितलेलं कधीच करत जाऊ नये. पारमार्थिक वाटेवरती वाटचाल करत असताना संतांनी जे सांगितलं ना तेच करण्याचा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. संतांनी तर सांगितलं ना मला, वारकरी होय होय संतांना न विचारता सुद्धा संतांनी सांगून ठेवलंय बरं का. संतांना न विचारता संतांनी सांगून ठेवलंय. आपण संतांचं ऐकणं सोडलं,
आपण संतांचं ऐकणं सोडून दिलं, भामट्यांचं ऐकायला लागलो, माणसाचं ऐकायला लागलो आणि त्याच्यामुळे उपासना काहीच नाही कळणार. ही उपासना काय आहे, उपासना पद्धती काय आहे, महत्व कशाचं आहे, काय आहे, हे सगळं नाही उमटू लागलं पाहिजे. तुकोबा आहे होईन भिकारी पंढरीचा वारकरी. अपेक्षा तर सगळ्यांकडून नाहीच आहे महाराज. सगळे संतांनी दाखवलेल्या वाटेवरती चालतील अशी अपेक्षाच करणं चुकीची गोष्ट असते. कारण काय आहे, दुकानाचा फरक असतो. किराणा दुकान हे गोळ्या बिस्किट चॉकलेट मिळतात ते दुकान, कपड्याचं दुकान, सोन्याचं दुकान. 100 रुपये घेऊन चालला, कशपूर चालला म्हणजे सोनं आणायला. कुठं चालला पण तो म्हणजे सोन्याच्या दुकानात. किती रुपये सोबत घेतले म्हणजे 100 रुपये. आणि किती किलो सोनं आणायचं म्हणजे 1 किलो. हो हो मरमरी घेऊन नाही ना किराणा दुकानात. ती येतात का नाही पाय. लॉकडाऊन नंतर किती भाव वाढले. वारकरी होण्यासाठी जरी एखादा तयार झाला तर वारकरी होण्यासाठी जो सुकृत सोबत लागतं महाराज, ते सुकृत सगळ्यांच्या जवळ नसल्यामुळं वारकरी व्हायला पाहिजे. हे संतांनी जरी सांगितलं, देवाने सांगू द्या, संतांनी सांगू द्या, साधूने सांगू द्या, आपापल्या सद्गुरूंनी सांगू द्या, तरी आपण ते होऊ शकत नाही. याला कारण आपली फकीरी सुकृत नाही ना महाराज. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृताचं पाठबळ ज्याच्याजवळ नाही तो तर या विश्वामधल्या सगळ्या देवी देवतांची उपासना करू शकतो. पण जो देवांचा देव आहे ना महाराज, पंढरीश परमात्मा आहे ना, त्याची उपासना करण्यासाठी बहुता सुकृताची जोडी. हो सगळ्यांचं नाम देव गाऊ शकतो, पण विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हे नाम परब्रह्म स्वरूप आहे. तो हा विठोबा निधान सगळं देखिला देखिला मारी देवांचा विठला संगी होऊन आहे तुझे तोम्या देखिला. आम्ही काय सामान्य याचे भक्त का नाही, वारकरी म्हणून होईल भिकारी पंढरीचा वारकरी. मी होईल तर वेळ आली तर मी भिकारी होण्यासाठी तयार आहे. एक तशी परमात्मा वेळ येत नाही, संशय आपण निवारण केलेलं आहे, तो प्रारब्ध योगाचा परिणाम आहे. पण तुकोबा म्हणतात जरी तसं झालं तरी मी भिकारी होण्यासाठी तयार आहे. पण होईल तर कुणाचा दास होईल तर मी पांडुरंगा तुझा दास होईल, पंढरीचा मी वारकरी होईल. आता जणू काही बाकीच्या साधकांनी प्रश्न विचारला, मोक्षाने प्रश्न विचारला, तुम्हाला दुसरा काही नियम, तुमचा नियम काय आहे, तुमचा धर्म काय आहे, तुमचं कर्म काय आहे, जरा सांगा ना मला.
एक तर हाच जो विटेवरती समचरण दृष्टी करून उभा आहे ना, एक तर पक्क्याची गोष्ट अशी हाच, याच्या व्यतिरिक्त दिसायला कसा असू द्या, बोलायला कसा असू द्या, चालायला कसा असू द्या, काहीही करू द्या त्याला, पण आम्हाला हा काळाच आवडतो, हा सावळाच आवडतो, हा विटीवर उभा असलेला आवडतो. विठ्ठल आमची विठ्ठल सिद्धीची साधन, विठ्ठल ध्यान आमचा तर सगळा विठ्ठल विठ्ठलाची. हाची माझा, तिथं थांबलो जर का आपण, तर हाची माझा म्हणजे पंढरी परमात्मा, हाच माझा आहे, एकट्याचा, पूर्णच्या पूर्ण, असा सगळ्यांचा, पूर्णच्या पूर्ण, ज्याला पाहिजे त्याने घेऊन जायचं. असं आहे काय? नाटाच्या अभंगात पाहायचा, सगळा पाहायचा, आणि सगळे नाटाचे अभंग एकदा पाहून घ्यायचे. शहाण्या माणसाने नाटाचे अभंग पाहिजे, मनुष्य खूप शहाणा. विठाला मग असं करतात महाराज जरा संत वाङ्मयाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाची माझा नियम धर्म पहा संत, काहीतरी शिकलं पाहिजे ना साधू संतांकडे. नुसतं आले की पाया पडले की चालले, आले की पाया पडले की चालले, आले की पाया पडले की चालले, काही शिकायचं का नाही? जो जातो देवाच्या पाया पडले की चालला, देवाच्या पाया पडले चालला, संताच्या पाया पडले चालला, ग्रंथाच्या पाया पडले चालला. आणि शिकायचं कधी आहे? शिकायचं कधी आहे? त्यांचं जीवन चरित्र त्यांच्याकडे पाहून पाहून तुम्हाला मला परमार्थ करायचा असतो. मार्गदावरी गेले आधी देण्याची पंथी चालू जाता नवरे पंथा कोठे काही. अलीकडचं सोडून लक्ष देऊ नये महाराज त्याच्याकडे. कमीत कमी वारकरी जो झाला ना त्यांनी तरी लक्ष देऊ नये महाराज. त्यांनी आपल्या लक्षावरती लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांनी आपल्या लक्षावर लक्ष ठेवलं पाहिजे. संत वाङ्मयाच्या मार्गदर्शनातच परमार्थ केला पाहिजे, शुद्ध परमार्थ. म्हणून हाची माझा नेम. नेमा किती नेम? एक नियम, नित्य नियम. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी मंडळ जास्त काही होत नसून तर हरकत काहीच नाही. एक क्षण, एक मिनिट का होईना देवासाठी तरी एक मिनिट. जास्त झाला का अर्धा करू का? कारण मीच करत नाही, देवाने अर्जुनाला गीतेत सांगितलं. एक क्षण, पहिल्या दिवशी एक क्षण तुझा मार्ग, दुसऱ्या दिवशी तो म्हणले एकही दिला चालू. आणि याला बिगर पडेल म्हणजे दोन मागतील महिनाभरात किती होईल? ते म्हणजे तसं काही नाही हो, आयुष्यभर एक क्षण तरी तुझं मी काम करेन. पण देत असताना जो
मला दिला ना त्या माझ्या एका क्षणामध्ये मग बाकीचं कुणाचं काही करायचं नाही. माझ्या भजनाच्या वेळेला तरी माझंच भजन करायचं. एक मोठके निमिष भरी तुझा हाची माझा नियम. एक नियमाचा प्रकार नित्य नियम, दुसरा नियमाचा प्रकार नित्य नैमित्तिक नियम आणि तिसऱ्या नियमाचा प्रकार नैमित्तिक नियम. आता हे कीर्तन कोणत्या नियमाचं आहे? नियमाचंच आहे, पण कोणत्या नियमाचं आहे? नित्य नैमित्तिक. दर आषाढी एकादशीला कीर्तन ज्याला म्हणतात नित्य नैमित्तिक. नित्य नियम श्राद्धादी कर्म ज्याला आपण म्हणतो नित्य नैमित्तिक. आणि नैमित्तिक म्हणजे एखाद्या वेळेला मुलगा झाला म्हणून कीर्तन. एकदा झाला ना, दुसरा झालाच नाही. एकदाच कीर्तन झालं ना, तो नैमित्तिक नियम झाला. म्हणून नियमाचे आमचा नित्य नियमही हाच आहे. पहा काय काय हाची माझा नियम. काय नियम? आषाढी कार्तिकी विसरू नका. देवाने सांगितलंय आषाढी कार्तिकी. आणि तिकडे जाऊन काय करताल तुम्ही? तिकडे जाऊन काय करताल तुम्ही संसाराने प्रपंच करूच नका. तुमच्या संसार आणि प्रपंचात मुखात माझं नाम ठेवा. आणि तुम्हाला तिकडे जाऊन जे करायचं ते करा, पण मुखात माझं काय ठेवा? नाम. मग मुखात तुम्ही जर नाम ठेवून तुमचं काम केलं तर ते तुमचं काम होणार नाही. ते काम माझंच काम होईल. मी तुम्हाला निष्काम करून टाकेन. माझी माझा नियम, माझा नियम नित्य नियम. एकदा नियम घेतला की ध्येयापर्यंत जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत नित्य नियम. ध्येयापर्यंत जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत नित्य नियम सोडता येत नाही. नित्य नैमित्तिक नियम सोडता येत नाही. आणि नैमित्तिक नियम तर निमित्तानेच करायचे असतात, त्याच्यामुळे त्याचा काही पूर्ण करायचा विचार नाही. पण नित्य नियमाविना अन्न खाय तो शिवाय म्हणतात. हाची माझा नियम. कोणता नियम? पंढरीचा वारकरी. आणि तुमचं नाम अखंड माझ्या मुखामध्ये जाते. म्हणून हाची माझा नियम. आता दोन गोष्टी नियम धर्म असं एकत्र जरी आले तरी आपण त्याला पडून घेऊ. काही आपल्याला नाही तो कौतुक आहे. कौतुक आपलं एवढंच करतात. कमीत कमी हे तरी माझं गातात, त्याचं ते चिंतन करतात, वाचन करतात, श्रवण करतात. हाची माझा नियम, हाची माझा धर्म. बस आम्हाला याच्या पुढे जाऊन काहीच कळत नाही. आम्हाला त्याच्या पुढे जाऊन कळत नाही. देवाची भक्ती याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही कळत नाही. देवावरती प्रेम करणं आणि बाह्यांग साधनेचा जर विचार आपण पाहिला तर संतांनी सांगितलेली बाह्यांग साधना करत राहणे. हाची माझा नियम धर्म, मुखी विठोबाचे नाम. हा मुखी विठोबाचे नाम हाच माझा. लक्षात घ्या, नाम संकीर्तन, नामधारक जो झाला, नामधारक म्हणजे ज्याने नाम धारण केलंय. एकदा मुखात ज्याने भगवंताचं नाम घेतलं म्हणजे नाम ठेवलं, अखंड जर का तो नाम चिंतन करतो आहे तर त्या व्यक्तीला या आध्यात्मिक जगताची कुठलीच साधना करण्याची आवश्यकता नाही. भरोसा बसत नाही तोपर्यंत बाकीचं काय करत राहायचं ते करत राहायला हरकत नाही. म्हणजे ते करून तरी तुमच्या माझ्या लक्षात येईल की नाम किती महत्वाचं, नाम किती महत्वाचं आहे. म्हणून हाची माझा नियम धर्म, मुखी विठोबाचे नाम. हा माझा नियम आहे, हा माझा धर्म आहे. पुढच्या चरणामध्ये महाराज उपासना
हीच माझी उपासना लागे संतांच्या चरणा हाची माझा नेम धर्ममुखी विठोबाचे नाम माझा नियम आणि माझा धर्म माझा नियम धर्म याचा उच्चार याचा खुलासा करत असताना महाराज म्हणतात एकतर मुखी विठोबाचे नाम हाच माझा नियमधर्म आणि पुढच्या चरणामध्ये उपासनेच्या संदर्भात वर्णन करताना म्हणजे माझा नियम धर्म काय आहे माझा नियम माझा धर्म काय आहे मुखी विठोबाचे नाम बस याच्या पुढे जाऊन मला काहीच कळत नाही आणि नामधारकानं कितीही शहाण्या माणसाने कितीही शहाणपणा देण्याचा आपल्याला प्रयत्न केला तर त्याला म्हणावं भाऊ इथून हात जोडू का इथून जोडू तू जाय ना घरी तू जा तू घरी मी नाव किती नामाचं महत्व वर्णन केलं सगळीकडे नाम महात्म्याचं वर्णन केलं पण हे नाम नियम झाला पाहिजे हे नाम धर्म झाला पाहिजे ही अट आहे हाची माझा नियम हाची माझा धर्म हाची माझा नियम धर्म मुखी विठोबाचे नाम हीच माझी उपासना बरं विचारलं तुकोबाराय म्हणतात माझी तुम्ही काय उपासना करता तुकोबाराय विचारलं तुम्ही काय उपासना करता तुम्ही काय करता तुकोबाराय म्हणतात जाऊ द्या तुमची नका सांगू तुम्ही तर काही करायला बसला विठाला विठाला तुकोबाराय आणि बाकीचं फरक पडेल का नाही महाराज साधूच्या संततीत विवेका सनिधीचे जिथं संतत्व असतं तिथं विवेक असतो सार असार आत्मा अनात्मा नित्यानित्य विचार आहे त्या ठिकाणावरती विवेक आहे अज्ञानी जीवामध्ये माणसामध्ये मनुष्य विवेकी नसतो महाराज विवेकी असतो साधू असतो मग तुकोबाराय म्हणतात हीच माझी उपासना का हो बरं झालं विचार म्हणून सतत पुन्हा एकदा सांगतो संत काय करत होते संतांनी काय करून दाखवलं संतांनी काय करायला सांगितलं याचा विचार केला पाहिजे आणि करायचंच असलं कल्याण तर त्यांनी केलं दाखवलं ते करावं त्यांनी सांगितलं ते करावं नसल सांगितलं वाचन करून कथा कीर्तनाच्या माध्यमातून समजून घ्यावं आणि तेच करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे उपासना हीच माझी उपासना काय उपासना आहे तुमची लागे संतांच्या चरणा म्हणजे का आता संतांच्या चरणाला लागले म्हणजे तुमची उपासना संत सेवा आहे तुमची उपासना संत शरणागती आहे तुमची उपासना तुमची भक्ती सद्गुरु जवळ स्थिर आहे आणि तुमच्या मुखात नाम कोणाचं आहे मुखी विठोबाचे नाम तो माझा नेम आणि धर्म आहे आणि त्या धर्माचं ज्ञान ज्या संतांच्या कृपेने मला प्राप्त झालेलं आहे मी त्या संत चरणींचा दास आहे काया वाचा आणि
संत चरणाचा दास आहे. ही काय आहे? संताचं दास्यत्व करणं ही माझी काय आहे? उपासना आहे. संतांमध्ये तुम्ही का आणता? नामात तेवढं सामर्थ्य नाही का? तुम्ही जो नियम आणि धर्म घेतला त्या नियम आणि धर्मामध्ये भगवंताच्या नामामध्ये ते सामर्थ्य नाही का की तुमचा उद्धार देत आहे? ते म्हणतात नाही 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 ते असं नाही होत. कुमारिकेला म्हणाला आम्ही सगळ्या नाव घेतोय, आम्ही सगळ्या नाव घेतोय, तूही घे एखादं. ती टिंबच म्हणत ना काय म्हणते उखाण्यात नाव घेताना पतिव्रता असं तर उखाण्यात त्याचं नाव टाकता येतं. आणि कुमारिकेला म्हणलं तुम्ही घे ना बाई नाव, आज नाव घ्यायचं तुलाही घ्यायचं, घे ना नाव. ती म्हणते आता कोणाचं नाव टाकतो काहीच माहित नाही. ती काम नाही होणार नाही. संतांची संगती मनोमार्ग गती आकाळाला श्रीपती हे पंथे म्हणून हीच माझी उपासना लागे संतांच्या चरणा. संतांचा दास राहून मी भगवंताचं नाम गातोय. संतांचा दास होऊन संत चरणाचा आश्रय करून मी माझा नियम आणि धर्माचं पालन करतो आहे. मी फक्त कोरड्या नियम आणि धर्माचं पालन करणारा भक्त नाही. मी संत चरणाला घट्ट मिठी घालून बसलोय. आणि हे जे माझा नियम आणि धर्म आणि ही जी मी उपासक ही जे भगवंताचं नाम जे मी माझ्या नियम धर्माचा वर्णन करताना सांगितलं हे तर माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं. तुला काय करायचंय मी सांगतो, तुला काय करायचंय त्यांनी सांगितलं ते मी करतोय. हाची माझा नियम धर्म मी मुखी विठोबाचे नाम हीच माझी उपासना लागे संतांच्या चरणात. झालं का एवढ्याने परमार्थ? नाही नाही, एवढ्याने परमार्थ नाही झाला. खरा परमार्थ तर शेवटच्या चरणात आहे. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. ही सर्वांची मोठी सेवा, ही सर्वांची मोठी सेवा हाती माझा देव धर्मा, हाती माझा देव धर्मा. ही सर्वांची मोठी सेवा, ही सर्वांची मोठी सेवा हाती माझा Bye.
तुका म्हणे देवा, याचा अर्थ देवासोबत बोलतात नाही तो बरा हे कळलं आपल्याला आता, कळलं ना? सोबत राहिल्याने रहस्य समजत असतात. याच्यासाठी सत्संग आहे. सत्संग कशासाठी आहे? वर्म कळतात, सूत्र कळतात, सिद्धांत कळतात, रहस्य कळतात. आणि जर रहस्य कळलं, जर वर्म कळलं, जर सूत्र कळले महाराज, तर परमार्थाचं गणित सुटायला जास्तीचा वेळ काही लागत नसतो. देवासोबत संवाद करतात तुकोबराय म्हणतात. देवा तुका म्हणे देवा, हीच माझी भोळी सेवा. याचा अर्थ जणू काही तुकोबराय नदी म्हणतात, तुका अरे ज्ञान मार्ग आहे, अरे कर्म मार्ग आहे, अष्टांग योग मार्ग आहे. हे काय हे काय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, हे काय राम राम. असं जरा प्रेस्टीज काय असं इमेज काय ते म्हणजे देवा जाऊ द्या तिकडे शहाण्यांना करू द्या ना काय करायचं, शहाण्याला काय करायचं ते करू द्यावं. कारण सगळी शहाण्याला काय करायचं ते करू द्यावं, 1.5 शहाण्याला काय करायचं त्याच्यापेक्षा जास्त करू द्यावं. मी कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना, मी भोळा आहे देवा. लक्षात घ्या, जे भोळे असतात ना ते शहाणे असतात. विठाला विठाला होती कधी कधी आपल्याला दृष्टी जी असते ना ही व्यावहारिक असते. आपली दृष्टी कशी आहे, हे चांबड्याचे डोळे आहेत आपले, पण चांबड्याच्या डोळ्याला जगत दिसतच राहतं. हे वर्म, हे सूत्र, हे रहस्य हे महाराज नाही. म्हणून त्याला सूक्ष्म दृष्टी पाहिजे. भोळा हा भोळा फार अवघड आहे बरं का परमार्थातला. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडे काळ, जिंकू जाणे कडे काळ. वा वा, तुका म्हणे भोळा, कडे काळाला जिंकायचं आहे ना महाराज, मग भोळं होता आलं पाहिजे. शहाणं तर सगळ्यांना होता येतं, पण शहाणे झालेले भोळं होता येतं का? एकदा शहाणपण आलं की भोळं होता येतं का? म्हणजे भोळे तरी भोळे राहणार, कशाला शहाणा होणं, कशाला शहाणा. पण हे शहाणपण आहे बरं का, हे भोळ्याला सुद्धा माहीत पाहिजे की आपण भोळे आहेत ना. कारण भोळ्या माणसाला सतत लोक म्हणतात काय करतात असं करायचं अशी, म्हणजे असं म्हणतात ना, त्यावेळेला तरी भोळ्या माणसाला इतकी गोष्ट कळली पाहिजे की कोणी काही म्हणून. माझे तुकाराम महाराज मला म्हणतात ना असं कर, माझे ज्ञानोबाराय म्हणतात ना मला असं कर, माझे सद्गुरू म्हणतात ना मला असं कर. बस मला आता जग मला काय म्हणते त्याच्याचे काही कर्तव्य नाही. आणि म्हणून तुका म्हणे देवा, हीच माझी मोठी सेवा म्हणत असताना बस अखंड तुझं नाम संकीर्तन करणं, या अखंड नाम संकीर्तनाचा ध्यास, अखंड मुखात नाम ठेवणं हाच माझा नियम धर्मस्वरूपी काही ठरवला. आणि दुसरी गोष्ट, लागे संतांच्या चरणाहीच माझी उपासना. माझी उपासना संत चरण, माझं नेमधर्म, भगवंताचं नाम, या 2 गोष्टी सांगितल्या. आता याच्यामध्ये एकच सूत्र पाहून आपण थांबू आता या ठिकाणी. काय सूत्र आहे? अंतरंग देतात त्यांना संत, साधू आणि सद्गुरू म्हणतात. लक्षात घ्या, अंतरंग साधन देतात त्यांना संत, साधू, सद्गुरू म्हणत असतात. आणि बहिरंग जे देतात त्यांनाही संत, साधूच म्हणत असतात. म्हणजे संत, साधू
बहिरंगाची उपासना आणि तेच संत साधू अंतरंगाची उपासना देत असतात. तोपर्यंत बहिरंग साधन करत राहायचं असतं जोपर्यंत सद्गुरू स्वतःहून अंतरंग साधन देणार नाही. ज्या दिवशी त्यासाठी संतांचे चरण धरून परमार्थ करायला पाहिजे की आपण करत असलेल्या परमार्थावरती सुप्रसन्न होऊन त्यांच्याही गोष्ट लक्षात येईल. आता बहिरंग साधना करता करता याला अंतरंग साधन देण्याचा त्या पात्रतेचा माझा सतशिष्य झालेला आहे. आणि त्यावेळेला साधू संत सांगतील बहिरंग साधना, आता मी तुला अंतरंग साधना सांगतो. म्हणजे एक दिवस नाही, महिना नाही, वर्ष नाही, 10 वर्ष नाही, हजारो जन्म बहिरंग साधना करण्याने जे होत नाही, एक क्षणभर अंतरंग साधनेचा प्रभाव आणि परिणाम असतो. आपल्या अंतरंग साधना सद्गुरूंकडून हस्तगत करायची आहे. त्याच्यासाठी अगोदर बहिरंग साधना आणि त्या बहिरंग साधनेसाठी सर्वश्रेष्ठ साधना पंढरीचा. कारण हे परंपरेने आलेलं असतं महाराज. लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाचा जर का साधू असेल, वारकरी संप्रदायाचा जर साधू असेल तर सत्शिष्य वारकरी झाल्याशिवाय अंतरंग साधना तो देणार नाही, तो सांगणार नाही. कारण हे आध्यात्मिक ज्ञान सुद्धा परंपरेनं आलेलं असतं आणि जो परंपरेचा पायी झालेला असतो त्यालाच ते ज्ञान दान करण्यासाठी त्या सद्गुरूंना, त्या संतांना परवानगी असते. ही परंपरेचा विचार. तिकडं न जाता तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा, हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. बहिरंग साधना पंढरीचा वारकरी व्हायला पाहिजे, पंढरपूरला जायला पाहिजे. 150 लोकांचा ऐकत जाऊ नये. काही काही श्याम म्हणतात ना देव सगळीकडे आहे. देव सगळीकडे तुला कुठे दिसला? नाही मला दिसला नाही. मग तू कसा म्हणला? नाही हरिपाठ सर्वा घटीरा म्हणला हरिपाठा त्यामुळे मला म्हणले त्यांना दिसत असेल, तुला दिसतो का? मग सर्वा घटी म्हणून काय होणार आहे? तो सर्वा घटामध्ये जो आहे ना हे ज्ञान आहे, ही सामान्य माहिती आहे महाराज. याच्या अनुभूतीपर्यंत आपल्याला जायचं आहे. एक टप्पा आहे, ठीक आहे. बहिरंग साधना करावीच लागते. पण बहिरंग साधना ही करत असताना शास्त्र शुद्ध पद्धतीने साधना केली गेली पाहिजे. यालाच विधीपूर्वक साधना करणं म्हणतात. पण विधी म्हणजे शास्त्र आपण जाणत नाही, ते जाणायची गरज राहिली नाही. मार्ग दावून गेले आहे, बस त्यांनी जे केलं ते आपण करावं. तर त्यांना जे लाभ झाला तो आपल्याला त्या ठिकाणावरती होणार असतो. मग आपल्याला कोणी काही म्हणू हरकत नाही. म्हणून तुका म्हणे देवा हीच माझी सेवा. आषाढी एकादशी आहे महाराज आणि भगवंताच्या दरबारात आपण आहोत. भगवंताला प्रिय आहे संत, भगवंताला प्रिय आहे भगवंताचा आणि श्री संतांचं नाम, भगवंताला प्रिय आहे हरिकथा कीर्तन. ज्या संतांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलं जरासं त्यांचं करू नाम संकीर्तन. ज्ञानदेव तुकाराम ज्ञान